श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे गुरुपौर्णिमाबद्दल. बघा, गुरुपौर्णिमेला 5 राशींवर अमृत वर्षाव हा दुर्मिळ योग भाग्य उजळवले. या वर्षाची गुरुपौर्णिमा खूपच खास आहे, कारण खूप वर्षानंतर असा दिव्य योगायोग घडत आहे, जेव्हा गुरूंची कृपा काही विशेष राशीवर अमृत वर्षासारखी वर्षाव करेल. ग्रहांची हालचाल अशी आहे की 12 पैकी 5 राशींच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, विवाह, धनलाभ आणि आनंदाची लाट येणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असताल, लग्नाचा विषय अडकला आहे, करिअरमध्ये वाढ होत नाही किंवा आर्थिक स्थिती डळमळीत आहे, तर ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधीच घेऊन आली आहे. बघा, गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते. तर यावर्षी गुरुपौर्णिमा आलेली आहे बघा 10 जुलैला. तर आपण गुरुपौर्णिमा विषयी जाणून घेणार आहोत. तर 10 जुलैला आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे, परंतु यावेळी केवळ तारीखच नाही तर ग्रहांची स्थिती देखील खूपच खास आहे. सूर्य, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह कर्क राशीत एकत्र असतील. त्याच वेळी गुरु म्हणजेच गुरुदेव मिथुन राशीत विराजमान असतील. हा योगायोग खूप दुर्मिळ आहे आणि जेव्हा जेव्हा हे घडले आहे तेव्हा काही विशेष राशींच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसून आले आहेत. आता आपण त्या 5 राशींबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. ज्या कोणाच्या आयुष्यात गुरुच्या कृपेने लग्नाची शक्यता निर्माण होईल आणि अडकलेल्या लग्नांची बाब निश्चित होईल, नोकरीत किंवा नवीन नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल, व्यवसायात मोठा नफा होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल, देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने पैशाचे नवीन स्रोत उघडतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाला शांती मिळेल, जीवनात स्थिरता येईल. जर तुम्हीही या राशीपैकी एक राशीचे असताल तर नक्कीच समजून घ्या की गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी नवीन सकाळसारखीच आहे. म्हणूनच बघा, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, पहिली रास आहे वृश्चिक. यावेळी गुरुपौर्णिमा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. 65 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर असा एक अद्भुत योगायोग घडला आहे, जेव्हा तुमच्या नशिबाचे बंद दार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने उघडणार आहेत. वर्षानुवर्ष अपूर्ण राहिलेले काम, फक्त कल्पनारम्य राहिलेली स्वप्ने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यावेळी गुरुच्या प्रभावाने तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक हालचाल दिसून येईल. ज्यांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकले होते, आता ते संबंध दृढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद असेल आणि दीर्घकाळापासून सुरू असलेले आर्थिक संकट संपण्याची चिन्हे आहेत. यावेळी तुमचे नशीब प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत उभे राहील. तुम्ही कोणतेही काम सुरू कराल, मग ते व्यवसाय असो किंवा नोकरी, त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष बघा, व्यापारी वर्गासाठी हा काळ नफा आणि विस्ताराचा असेल. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असताल तर आता तुमची स्वप्ने नक्कीच पूर्ण होणार आहेत. बघा, तुमचे कष्ट आता फळाला येत आहेत. तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक ह्या पावलावरती सकारात्मकता जाणवेल. तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या आत एक नवीन ऊर्जा निर्माण होईल, जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यास मदत करेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती असे संकेत मिळू शकतात. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना घवघवीत यश मिळेल. घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असेल, ज्यामुळे मानसिक संतुलन राखले जाईल. आर्थिक दृष्टिकोनातूनही वेळ फायदेशीर राहील. गुंतवणूक कायदेशीर ठरू शकते. आता विशेष बघा, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताल किंवा तुम्हाला नोकरी असेल, तुम्हाला जर परदेशात जायची ऑफर आली असेल तर तुमच्यासाठी हा काळ अगदी सोन्यासारखा असेल. तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होत्याल. आता गुरुपौर्णिमेच्या या शुभ प्रसंगी जर तुम्ही सहलीचे नियोजन करत असताल तर ती सहल आनंददायी आणि फलदायी ठरेल. याशिवाय जीवनात काही शुभ बातम्या मिळण्याची शक्यता आहे. काही शुभ काम, नवीन सुरुवात किंवा कौटुंबिक कार्य होऊ शकते. हा काळ तुमच्यासाठी आयुष्याच्या एका नवीन अध्यायाची सुरुवातच घेऊन येणारा हा काळ आहे. त्यानंतरची जी रास आहे बघा
ती म्हणजे मीन रास आहे. ही गुरुपौर्णिमा मीन राशीच्या व्यक्तींसाठी एक सुवर्ण वळण घेऊन येत आहे. अगदी बघा, कितीतरी वर्षानंतर असा हा योग जुळून आलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा की आपल्याला किती सुवर्ण संधी चालून आलेली आहे बघा. जेव्हा ग्रहांच्या हालचाली पुन्हा तोच दुर्मिळ योगायोग निर्माण करत आहोत, तेव्हा मीन राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. या गुरुपौर्णिमेला नशिबाचे असे दार उघडले जे धन, कीर्ती आणि संतुलन या तिन्ही क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही मानसिक ताणतणावाशी किंवा कौटुंबिक समस्येशी झुंजत आहेत, ते आता तो काळ मागे राहणार आहे. यावेळी तुमच्या आत्मविश्वासात आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत तुम्हाला प्रचंड वाढ तुमच्या लक्षात येईल की माझी कुठंतरी निर्णय क्षमता वाढलेली आहे. आणि व्यवसायात तुम्हाला नफा मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याचे फळ देखील तुम्हाला तितकीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल. त्यानंतर बघा, तुम्ही व्यवसाय करतात, मग आपल्यासोबतचे जे काम करणारे सहकारी आहेत त्यांच्याकडून देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळणार आहे. बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची प्रशंसा करतील आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वादच मिळणार नाहीत, तर भगवान विष्णूंचे दिव्य आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अंधाराला प्रकाशात रूपांतरित करतील. त्यानंतर बघा, मीन राशीच्या व्यक्तींसाठी असेही म्हणता येईल की आता प्रत्येक अडकलेले काम जे वारंवार कुठेतरी अडचण आणत होते ते आपोआप मार्गी लागेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. नातेवाईकासोबतचे जे काही कुठेतरी आता बघा मतभेद झालेले असतील तर ते नक्कीच मतभेद देखील त्यांचे दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये वातावरण, तुमचं जीवन अगदी सकारात्मकतेने भरेल. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने घेतलेले निर्णय आता तुमच्या बाजूने काम करतील. तुमच्या शब्दांचा प्रभाव पडेल आणि लोक तुमच्या सल्ल्याचे पालन करतील. यावेळी तुमचा सामाजिक दर्जाही उंचावेल आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तिथे तुमची ओळख होईल. गुरुपौर्णिमेचा हा विशेष योग तुम्हाला केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही सक्षम करेल. म्हणूनच मीन राशीच्या सर्व लोकांनी या गुरुपौर्णिमेला त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत. तुमच्या वडिलांची सेवा करा आणि लक्ष्मीनारायणाच्या भक्तीवर लक्ष केंद्रित करा. त्यानंतरची रास आहे बघा मकर. गुरुपौर्णिमा 2025 ही मकर राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. 65 वर्षानंतर यावेळी असा दुर्मिळ योगायोग घडत आहे जेव्हा तुमच्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होऊ लागतील आणि भाग्याचे बंद दरवाजे उघडत राहतील. या गुरुपौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद तुमच्या राशीवर पडणार आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलू शकतात. या शुभ योगाच्या प्रभावामुळे ज्या लोकांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकले होते त्यांचे लग्न आता निश्चित होईल असे मजबूत संकेत आहेत. जुने वाद मिटतील आणि कुटुंब पातळीवर आरामाची भावना देखील निर्माण होईल. विशेष करून बघा, जे व्यक्ती मानसिक ताणतणाव, आरोग्य समस्या किंवा वारंवार अपयशाशी झुंजत होते त्यांना आता खूप कुठेतरी मनाला दिलासा मिळणार आहे. गुरूंच्या अमृत वर्षावासोबत तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होईल ज्याला खऱ्या अर्थाने सुवर्ण चेहरा म्हणता येईल. तुमचे काम गती घेईल, रखडलेले प्रकल्प तुमचे पूर्ण होतील आणि तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. त्यांच्या करिअर किंवा अभ्यासात प्रगती पाहून मन आनंदी होईल. अशी ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी खूपच छान सुवर्ण योग तुमच्या जीवनामध्ये घेऊन येणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा प्रगतीचा आणि नवीन जबाबदाऱ्यांचा काळ आहे. बढतीची शक्यता प्रबळ आहे आणि तुमच्या मेहनतीला आता खरी मान्यता मिळणार आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती येईल आणि तुमच्या जीवनसाथीसोबतचे नाते गोड होईल आणि परस्पर समजूतदारपणा मजबूत होईल. कुटुंबातील सर्व सदस्य सहकार्याच्या भावनेने एकमेकांना साथ देतील, ज्यामुळे घराचे वातावरण सकारात्मक आणि आनंददायी राहील. यावेळी तुम्हाला इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल. समाजात असो वा तुमच्या शेजाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा एक वेगळीच सहकार्यशील आणि बुद्धिमान प्रभावशाली व्यक्तीची अशी तुमची प्रतिमा निर्माण होईल. तर बघा, अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी या 3 राशींसाठी सुवर्ण योग जुळून आलेला आहे. याबद्दल आपण
अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.